नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तंबाखू सनियंत्रण समिती सभेचे प्रोसिडिंग लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या तंबाखू सनियंत्रण समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी अध्यक्षांचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तंबाखू सनियंत्रण समिती सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आला आहे, शाळा किंवा कार्यालय परिसर तंबाखू मुक्त ठेवण्याबाबत आढावा घेण्यात आला. फार महत्त्वाचा असा हा या समितीमधला विषय आहे. तंबाखू नियंत्रण समितीमार्फत शाळा किंवा कार्यालय परिसर तंबाखू मुक्त ठेवण्याबाबत नियमित आढावा घेण्यात आला. परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस पूर्णतः बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहे. शाळा, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ व महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहेत. कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. परिसरात कुठेही तंबाखू सेवन होत नसल्याची पाहणी समितीने केली. नियमांचे उल्लंघन आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी शिक्षक, कर्मचारी व पालकांचे सहकार्य मिळत आहे. जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच समितीमार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येते. तक्रार नोंदवण्यासाठी योग्य व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. शाळा किंवा कार्यालय तंबाखूमुक्त ठेवण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण होत आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आला आहे, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती उपक्रम. 3 नंबरचा विषय घेण्यात आलेला आहे, तंबाखू नियंत्रण समितीमार्फत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग व श्वसनविकार होण्याचा धोका स्पष्ट करण्यात आला. पोस्टर, फलक व घोषवाक्यांच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. तंबाखूमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तंबाखू प्रतिबंध कायदे व नियमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून तंबाखू विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. पालक व स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात आला. चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच तंबाखू सेवन सोडवण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. समितीमार्फत सातत्याने जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे तंबाखूविषयी जागरूकता वाढल्याचे निदर्शनास आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आला आहे, विषय क्रमांक 4, विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू विरोधी प्रतिज्ञा व उपक्रम. तंबाखू नियंत्रण समितीमार्फत विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू विरोधी प्रतिज्ञा व विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. शाळेच्या प्रार्थना सभेत तंबाखू विरोधी प्रतिज्ञा घेतली गेली. विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थाचा वापर न करण्याचा संकल्प व्यक्त केला. पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्य लेखन
स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. भाषण व निबंध स्पर्धाद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यात आला. तसेच तंबाखूमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिली. तंबाखू विरोधी संदेश असलेले फलक शाळा परिसरात लावण्यात आले. विद्यार्थ्यांना मित्रपरिवारात जनजागृती करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. पालकांना देखील या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. तंबाखू विरोधी कायद्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात आली. तसेच आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यावर भर देण्यात आला. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. तंबाखू सेवनापासून दूर राहण्याची जाणीव अधिक बळकट झाली. समितीमार्फत असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेत तंबाखूमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत झाली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंबे यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्यांची अनुक्रमांक, सदस्यांची नावं, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता तंबाखू संनियंत्रण समितीची प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.